तुम्ही जर एखाद्या रेल्वे स्टेशनवर रात्रीच्या वेळी झोपले आहात आणि तुमच्या समोर 7 ते 8 फुटाचा एक माणूस, त्याला मुंडकच नाहीये, तो तुमच्या समोर उभा राहिला तर काय करताल? मित्रांनो, अशीच एक घटना आपल्या पुण्यामध्ये घडली. मी मुद्दामून त्या स्टेशनचं नाव घेत नाही, कारण काही इश्यू होऊ शकतो. पण ते पुण्यामधलंच रेल्वे स्टेशन आहे. त्या रेल्वे स्टेशनमध्ये ही घटना घडली होती. मित्रांनो, नाशिकवरून एक मुलगा जे घर सोडून पळून आला होता. काय घरामध्ये भांडणं झालती आणि त्याला काय राग आला म्हणून त्यांनी तिकडनं पुण्यात आला. आता त्या मुलाचं वय त्यावेळेस होतं 17 वय होतं. आता मुद्दामून मी त्या मुलाचं खरं नाव सांगू शकत नाही, आपण त्याला समीर बोलू. त्याच्या घरात भांडणं झाली आणि तो आई वडिलांशी भांडला आणि रात्रीच्या वेळी पळून आला, म्हणजे निघला तिथनं, घर सोडलं आणि तो पुण्यात आला. आता त्याच्याकडे पैसे नव्हते, तो रागाच्या भरात आला होता, त्याला राहायला ठिकाण नव्हतं. म्हणून पुण्यातलं एक रेल्वे स्टेशन आहे, त्या रेल्वे स्टेशनवर तो पहिली रात्र तिथं झोपला. उपाशीच होता बिचारा. आणि मग आता काय झालं की त्याला काहीतरी खायला पैसे लागणारच ना, म्हणून त्यांनी काय केलं, तिथंच एक भुर्जीच्या गाडीवर कामाला लागला तो. आणि तो काय करायचा, भुर्जीच्या गाडीवर काम करायचा आणि रात्री स्टेशनमध्ये जाऊन झोपायचा. एकदा असाच तो येऊन, त्याला 15 दिवस झालते आणि तो एकदा असाच त्या दिवशी बहुतेक पौर्णिमा होती, तो स्टेशनमध्ये झोपला. आता त्याला 15 दिवस तिथे राहिल्यामुळं त्याला बऱ्यापैकी सगळे जिथले स्टेशनची लोक आहेत वगैरे, स्टेशन मास्तर असतात, हे त्याला बघत होते आणि ओळखायला लागले होते. 15 दिवस तो तिथं होता. आता तो एक रात्र येऊन स्टेशनमध्ये बसला म्हणजे तुम्हाला खरं सांगतो, तो मुलगा वयाने जरी लहान होता पण त्याला जरा नशा पाणी करायची सवय होती. मग ते जे स्टेशनची गँग, त्याची ओळख झाली, सगळी टपोरी गँग. त्यांनी काय केलं, त्याला तिथं ते जे आपण बोलतो गावठी दारू, ज्याला काय हातभट्टी बोलतात, ती दारू त्याला प्यायला शिकवली. म्हणजे आता तो पितच होता, मग आता ही दारू काय ती दारू काय, तो प्यायला लागला. मग त्या दिवशी तो पिला, ती पिशवीमध्ये दारू भेटते, पिला. तिथंच त्यांनी काहीतरी भुर्जी घाली, तो स्टेशनवर झोपला होता. आता हा नशेच्या नादामध्ये झोपला होता. आता त्याच्याबरोबर तिथं कोण नव्हतंच, कारण की तो जिथं झोपायचा ते एक बाकडा होता, त्या बाकड्यावर जाऊन झोपायचा तो. आता ह्याच्याबरोबरची जी काय उन्हाळ गँग होती ती गेली आणि हा पोरगा तिथं नशेच्या नादात झोपला. तर रात्रीच्या वेळी आहे ना, त्याला स्टेशनमध्ये रात्र म्हणजे 2-2:30चा टायमिंग, सुमसाम सगळं. आता तो ज्या जागी झोपला होता ना, ती जागा म्हणजे जिथं स्टेशन आहे त्याच्या भरपूर पुढं होती. तिथं एक बेंच होता आणि ती मोकळी जागा असायची. तो रोज तिथं झोपायचा, कारण की कोण येऊन उठवायचं नाही, डिस्टर्ब करायचं नाही, कोण काय बोलायचं नाही. आताही तो तिथं झोपला होता आणि आता नशेच्या नादात होता. तर त्याला अचानक रात्रीच्या पारी असं नाही का, जर आपण बोलतो ना वजनदार पावलं चालतात ते, एवढा आवाज, आणि त्याची झोप मोड झाली. तो आवाज म्हणजे तेवढा भक्कमच होता. तर त्याची झोप मोड झाली. तर नशेच्या नादात उठला आणि त्यांनी बेंचवर उठून बसला. थोडीफार नशा होती त्याला. तो बघतोय तर काय, तो जिथं बसला होता त्याच्या समोरच एक पठाणी घातलेला माणूस, त्यांनी पठाणी घातली होती आणि त्याची हाईट 6 ते 6.5 फूट हाईट होती. आणि आता स्टेशन म्हणल्यानंतर बऱ्यापैकी उजेड असतो. आणि ह्यांनी पाहिलं तर, नीट पाहिलं तर त्या माणसाला वरचं जी मान असती तीच नव्हती. आणि तो माणूस ह्याच्या दिशेला हळूहळू म्हणजे असा हळूहळू चालत येत होता. आता हे बघून हा एवढा घाबरला, जोरात किंचाळला पण. आणि तो कसा बसा म्हणजे त्याला एक बोलतात ना आपण, शुद्ध राहिली नाही, त्या ह्याच्यामध्ये तो पळत सुटला. तर त्या माणसाने काय केलं, तो पळत होता ना, त्या माणसाने म्हणजे काय मारलं का काय, पण त्याला पाटणीमध्ये ना मोठी अशी एक पंच कसा बसतो तसा बसला आणि तो पडला. त्यातनं पण तो जो पोरगा होता तो उठला आणि पळत सुटला. तर मित्रांनो, हा जो पळत होता हा, आणि हा मागं वळून बघत होता, त्याला चांगलं दिसत होतं की तो माणूस त्याच्याकडेच येतोय, असं नाही का, म्हणजे आपण बोलतो ना पकडण्यासाठी. हा पळत होता. तो पळत कसा तरी स्टेशनच्या बाहेर आला. त्याला असं आता वाटलं की नाही का आपण वाचलोय, म्हणजे स्टेशनच्या बाहेर आलो. आता स्टेशनच्या बाहेर काही लोक झोपलेली होती, काही रिक्षा लागलेल्या होत्या. हा घाबरलेल्या अवस्थेत ते रिक्षावाल्यांनी पाहिलं. त्यांना पहिलं काय वाटलं, ह्याने काहीतरी चोरी बिरी केली, काहीतरी केलंय म्हणून पळतोय, म्हणून त्यांनी
सगळ्यांनी त्याला पकडला आणि बोले काय आलं, तर त्याला सांगता येत नव्हतं, एवढा घाबरला होता. म्हणून ते जे रिक्षावाले असतात त्यांनी त्याला आहे ना, त्यांना काय वाटलं की ह्यांनी काहीतरी एक तर चोरी केली आहे किंवा काहीतरी केलंय, ह्याला आत घेऊन चला. तर त्याला ते परत ओढत आत न्यायला लागले 7-8 जण. तो बोलतोय मी काय नाही केलं, मला नेऊ नका. पण त्याला त्यांनी ओढत नेलं आणि जसं त्या स्टेशनमध्ये आत गेले आणि त्यांनी लेफ्ट साईडला बघितलं, तर लेफ्ट साईडला त्यांनाही तोच ज्याला मान नव्हती तो माणूस दिसला. आणि हे सगळे आहेत ना घाबरून म्हणजे किंचाळून तो पोरगा आणि ते रिक्षावाले सगळे बाहेर आले पळत. आणि ते तिथनं स्टेशनच्या समोर ज्या टपऱ्या लागतात त्या टपऱ्यांच्या इथे गेले आणि तिथं चर्चा झाली भरपूर. आता हा पोरगा तिथं बेशुद्ध पडला. आता मित्रांनो, ही चर्चा झाली की असं हे ते, आणि तो बेशुद्ध होता. आता सकाळी या मुलाला उठवलं गेलं की बाबा काय झालं. आता हा मुलगा पूर्णपणे तापाने फणफणला होता आणि त्याला म्हणजे अंगात ताकदच नव्हती. त्याच्या जे डोळ्याच्या जे भुया आहेत त्या अशा वेगळ्या दिसत होत्या. आता तिथं एक जुना म्हातारा होता जो तिथं भुर्जीची गाडी चालवायचा आणि तो मुलगा त्याच्याकडे कामाला होता. म्हणून त्यांनी विचारलं काय झालं, तर त्याला बोलता येत नव्हतं. त्यांनी फक्त एवढंच सांगितलं की रात्री मला असं एक दृश्य दिसलं आणि त्यांनी माझ्या पाटणीत मारले, मी बाहेर आलो. आता तो माणूस भरपूर वर्षापासून तिथं काम करायचा, त्याला माहिती होतं. त्यांनी काय केलं, तो बोलला की ठीक आहे, तू पहिलं आंघोळ कर ह्याच्यामध्ये आणि पहिलं तू गावाला जा. आता तो मुलाला कसं बसं त्या म्हाताऱ्यानेच अंगावर पाणी टाकलं, त्याला तोंडबिंड धुतलं. मुलगा लहान होता, तोंडबिंड धुतलं आणि त्या मुलाला आहे ना त्याला विचारलं नीट, तुझं गाव कोणतं आहे, कुठं राहिलं आहे. मग त्यांनी सांगितलं. मग काही लोक असतात भली ज्यांना नाही का लहान पोरांची दया येते. मग तोच म्हातारा आणि अजून एक त्याला गाडीमध्ये टाकून त्याच्या पुन्हा नाशिकला गावाला नेलं. त्याच्या आई वडिलांना हा जो घडलेला सगळा इन्सिडेंट सांगितला. मित्रांनो, त्याच्यानंतर तो पोरगा, त्या माणसांनी तर सोडलं, तो पोरगा जवळजवळ 7 महिने असा हातरुणात कडक तापायचा आणि म्हणजे खूप बेकार ताप यायचा, आजारी होता आणि रात्रीच्या बारी किंचाळायचा. कसं बसं करून त्याचे जे आई वडील होते, त्याचे चुलते मालते आले, त्यांनी तिथल्याच एका माणसाला दाखवलं आणि ते एवढा जालिम प्रकार होता की त्याच्या अंगातनं ते निघायचं नाव घेत नव्हतं. पण कसा बसा तो मुलगा वाचला. मित्रांनो, ही घटना आम्हाला त्याच्याच वडिलांनी पाठवली. त्यांच्या मुलाबरोबर पुण्यामध्ये घडली होती. मी मुद्दामून त्या रेल्वे स्टेशनचं नाव नाही घेत. आणि ह्या घटनेला आज बरोबर 12 वर्ष पूर्ण झाली. आज तो मुलगा आहे, तो आज 26-27 वर्षाचा आहे, 27 वर्षाचा आहे. आणि ही घटना आम्हाला त्याच्याच वडिलांनी पाठवली. मित्रांनो, कसं असतं, आपल्याला जो एरिया माहीत नाही, अनोळखी एरिया आहे, तिथं आपण जरी असं म्हणजे कुठल्याही कारणानुसार जातो, तिथं आपल्याला माहीत नसतं इथं काय होतं काय नाही. तर शक्यतो माणसाने तिथं नवीन एरियामध्ये गेल्यावर जपून राहावं, कारण की कोणता एरिया कसा असतो हे आपल्याला माहीत नसतं. अशाच हिस्टॉरिकल, मिस्टिरियस, हॉन्टेड घटना ऐकण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला नक्की फॉलो करा. आणि हा, तुमच्याबरोबर, तुमच्या मित्रांबरोबर, तुमच्या फॅमिलीमध्ये कुणाबरोबर जर अशा काही घटना घडल्या असेल ज्या हॉन्टेड आहेत, हॉरर आहेत, त्या आमच्या चॅनलला पाठवा, आम्ही नक्कीच पब्लिश करू. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझी इंस्टाग्रामची लिंक आहे, त्याच्यावर तुम्ही पाठवा, आम्ही नक्कीच पब्लिश करू. धन्यवाद.